सँडीचं गेम प्लॅन चांगलं आहे. सँडीनं ठरवलंय अगदी फलंदाजी चांगली करायची आहे. चला लगेच यानंतर आपण म्हात्रे व्हायरस आणि रोशनी लॉयन किंग. सँडी भाऊ यानंतर सामना आहे आपला. रोशनी लॉयन किंग आणि म्हात्रे व्हायरस यानंतरचा सामना आहे. लक्ष असू द्या. काय सामना जिंकलाय. अगदी 9 चेंडूमध्ये त्यांनी 45 धावा कंप्लीट केलेले आहेत. यशराजनं धावा किती बनवल्या. यशराजनं 14 आणि संदीप पाटीलनं 29. नक्कीच संतोषजी तरे यांच्याकडून देखील सँडीसाठी शुभेच्छा आल्यात. आणि आता नक्कीच शुभेच्छा आल्यात केतन माले आणि विपुल मालीकडून म्हात्रे वॉरियर्स या संघासाठी. नक्कीच केतन माले आणि विपुल माले यांच्याकडून भूमी डेव्हलपर या संघासाठी शुभेच्छा आल्यात. खास करून शुभम म्हात्रे आणि सोनल पाटील यांना शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद केतन माली आणि विपुल माली मानकुलीवरून या खेळाडूंना आणि या संपूर्ण केपीएल साठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद पुन्हा एकदा केतन माली आणि विपुल माली. केपीएल 2024 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. हा 8वा सामना आहे. यानंतर एक सामना होईल. नक्कीच बघूया. अनिल म्हात्रेनं आपल्यापर्यंत माहिती दिलेली आहे की आज 3-3 सामने आपण खेळू. उद्या आपल्याला 2-2 सामने राखून ठेवायचे आहेत कारण की खेळाडू थकलेले आहेत. दिवसभर आपण खेळतोय. उद्या देखील आपल्याकडे वेळ आहे तर पुढील सामने आपण कदाचित उद्या खेळू. जर संघ मालकांनी खेळाडूंनी जर सहकार्य केलं तर आज आपण काही पुढील सामने खेळू. बघूया कमिटी निर्णय घेईल. MK एंटरप्राइजेस आणि भूमी डेव्हलपर. मनोहर पाटील आणि रोहित. पहिला चेंडू अगदी काऊ कॉर्नर रिझनला झेल टिपलाय. फलंदाज बाद मनोहर पाटील. चांगला झेल इथे मला वाटतं वैभवनं टिपलाय. गोलंदाज रोहित म्हात्रे. रोहित आलाय. फलंदाज विकी पाटील. फुलटॉस. चेंडूला अगदी समोर ठेवलाय. बघूया एक सिंगल घेतली. रोहित संघाचा संघनायक आहे. बघूया 2 सामने जिंकलाय MI तर 1 सामना जिंकलाय भूमी. स्ट्राइकला रोहित. इथे रोहितनं चेंडूवर आक्रमण केलाय.
षटकार ठोकलाय. गुड शॉट. रोहित पाटील. गोलंदाज रोहित म्हात्रे. स्ट्राईक वर रोहित पाटील आणि विकी पाटील. यस. रोहित म्हात्रेनं या ओव्हर मध्ये 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केलेत. 1 विकेट. रोहित पाटीलनं षटकार ठोकलाय. बघूया अतिशय चांगला खेळ. इथे झेलची शक्यता. झेल ड्रॉप झालाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रयत्न चांगला होता. वैभवचा चांगला बॅकअप. धावा मिळतील 2. 2 ने धावसंख्या झाली ती 9. 9 धावा. चांगला फटका. चांगला फटका आडव्या बॅटने सजवलाय आणि तितकाच चांगला झेल. डीप मिड विकेट हरिजनला टिपलाय. मोठा धक्का रोहित पाटीलच्या रूपानं. आनंदोत्सव साजरा करताना आपण पाहतोय राजेश भोईर, वैभव, रोहित म्हात्रे, ऑल टीम खुश आहे कारण की इथे रोहित ची महत्वाची विकेट त्यांनी मिळवलेली आहे. नवीन फलंदाज जयेश. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 8 आहे. भूमी डेव्हलपर आणि एमके. इथे चेंडू हवेमध्ये. एसटी रक्षकानं झेल ड्रॉप केलाय. नक्कीच इथे अगदी झेल ड्रॉप. मोठी विकेट घेण्याची संधी होती. रोहितचं इथं पहिला ओव्हर कंप्लीट. 2 बाद 10. जतीन मडवी आमच्या समालोचक कक्षामध्ये आलेला आहे. 3 सामने 3 पराभव. चेहऱ्यावर मात्र स्मित हास्य आहे. चला चला स्पीडअप करा. गोलंदाज राजेश भोईर. राजेश भोईर आलेत. भूमी डेव्हलपर संघातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. बघूया समोर फलंदाज जयेश. नॉन स्ट्राईकला विकी. 2 बाद 10. इथे हा चेंडू अगदी लेग स्ट्राईक सोडून जातोय. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 1-1. 11 धावा लागलेत. राजेश भोईर शॉर्ट रनअपनी. शॉर्ट पिच चेंडू. फटका फसलाय. बघूया इथे झेल टिपलाय. फलंदाज बाद जयेश. एंजॉय कोपर प्रीमियर लीग. क्या बात है.
चांगले झेल दोन टिपलेले आहेत अगदी शिमरच्या लगत. कल्पेश नक्कीच कल्पेशनं चांगले दोन झेल अगदी जमिनी लगत टिपलेले आहेत. मात्रे वॉरियर्स आणि रोशनी लॉयन किंग पुढील सामना असेल. 11 धावा. फलंदाज मुकेश पाटील. कल्पेशनं नक्कीच चांगले दोन झेल टिपलेत. धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचलेली आहे. 8 चेंडूचा खेळ संपलाय आणि 12 धावा. इथे फटका उडवलाय. बघूया कल्पेश चेंडूकडे पाहत राहिलाय. आता चेंडू जातो विकी पाटीलच्या बॅट मधून शिमरजीच्या बाहेर. षटकार. (12+6) अशा 18 धावा लागल्यात 9 चेंडू मध्ये. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. राजेश भोईर कुठेतरी शॉर्ट पिच चेंडूचा वापर करतायत. हा चेंडू देखील अगदी पोल केलाय मात्र पॉवरफुल नाहीये. सेफ लाईन होतोय. दुसरीची कॉलिंग मात्र विकी तयार नव्हते. ते एक सिंगल. धावसंख्या 19. नक्कीच अगदी इथे क्रिकेटच्या नियमावलीनुसार 2 धावांचा पेनल्टी. कारण की शॉर्ट थर्डमॅनला जी क्षेत्ररक्षक आहे त्यांनी चालू मॅच मध्ये फोन ऑन केलेला आहे. 2 धावा पेनल्टी. टोटल 21. सुधारित धावसंख्या 21 झालेली आहे. 19+2 पेनल्टी. चांगला फटका ऑन द ऑफच्या अंदाजानं चेंडू कॉर्नर रिझनला. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. मिळेल फक्त एक सिंगल. सिंगलनं धावसंख्या 22 धावा झालेत. शेवटचा चेंडू शेष आहे. ओव्हर नंबर 2. चांगला चेंडू अगदी इथे आपण पाहिला तर चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि दुसरी धाव बघता बघता पूर्ण केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 12च्या सरासरीनं 3/24 MK इंटरबॅजेस. नक्कीच केशव पाटील रोहित पाटील यांचा संघ आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये. (3/24) पहिल्या ओव्हर मध्ये 10, दुसऱ्या ओव्हर मध्ये 12. त्यानंतर 2 धावा पेनल्टी. बघूया 2 धावा पेनल्टीच्या कुठल्या संघाला लक्की ठरतायत. गोलंदाज वैभव. फलंदाज मुकेश आहे. मुकेश आणि विकी पाटील. वैभव पाटील आहे. बघूया वैभव, राजेश भोईर, रोहित या संघातील मुख्य कल्पेश मुख्य खेळाडू आहेत. चला वैभव पाटील मीडियम फास्ट गोलंदाज. पहिला चेंडू शरीराचा वेध घेतलाय. पंचांना प्रश्न विचारलाय रोहित आणि वैभवना. पंच सहमत नाहीयेत. डॉट बॉल. चांगली सुरुवात वैभव पाटील कडून. 24 धावा. अजून एक चांगला चेंडू. शॉर्ट फाईन लेगला चेंडूला उचललाय. बघूया पंचांचा इशारा येतो लेग बाईच. 25 क्वार्टर 50
25 धावा झालेत. 14 चेंडूमध्ये 25, त्यामध्ये 2 धावा पेनल्टी आहेत. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघूया या चेंडूवर किती धावा येतील. विकी चेंडूला प्ले केला अगदी ऑन साइडला. कल्पेश तिथे आहे. कल्पेशने या मॅच मधून चांगले 2 झेल टिपलेत. फक्त एक सिंगल आणि नो बॉलचा इशारा आलाय. ओव्हर स्टेप आहे नक्कीच. 1+1 स्टंपला पाय लागलेला आहे. नक्कीच अगदी वैभव धावसंख्या 27. 4 चेंडू बाकी आहेत. इथे चेंडूला प्ले केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण अप्रतिम. संघाच्या काही धावा वाचवल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. शॉर्ट फाईनलचे क्षेत्ररक्षक अगदी दक्ष होते. एका धावीने संघाची टोटल पोचले ते 28. 3 चेंडू अजूनही शेष आहेत. इथे फटका उडवलाय मात्र लॉंग आणि लॉंग ऑफच्या मध्ये. एक सिंगल न धावसंख्या 30 धावा झालेत. चला म्हात्रे वॉरियर्स आणि रोशनी लॉयन किंग दोन्ही संघ नायक आपण तयार आहात. चांगला चेंडू होता अगदी. इथे वैभव पाटीलला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवलाय. या इनिंगचा शेवटचा चेंडू आहे. 30 धावा झालेत. बघूया 31, 35 की 37 आणि इथे फटका उडवलाय. चेंडू सीमा पार. धावा झाले 36 आणि विजयाचं लक्ष आहे 37 धावांचं. भूमी डेव्हलपर संघासमोर 37 धावांचं लक्ष असेल. शेवटच्या चेंडूवर षटकार, त्यानंतर 2 पेनल्टी. बघूया चला म्हात्रे वॉरियर्स आणि रोशनी लॉयन किंग दोन्ही संघ नायक या आपण. चला दोन्ही संघाचे संघ नायक. संतोषजी म्हात्रे आणि जगदीप घरात यांच्या शुभ हस्ते आपण करूया आजच्या पहिल्या दिवसातून 9व्या सामन्याची नाणेफेकी. नक्कीच रोशनी लॉयन किंग आणि म्हात्रे वॉरियर्स दोन्ही संघनायकांना शुभेच्छा आहेत. स्वागतम संतोषजी म्हात्रे. तर मान्यवरची शुभ हस्ते आपण नाणेफेक करूया. KPL आणि आम्ही कोपरकर कोण आवाज देईल. यस आम्ही कोपरकर अशी कॉलिंग आहे म्हात्रे वॉरियर्स संघाची आणि अगेन्स्ट KPL आलेलं आहे. सँडी 3 ओव्हरचा सामना आहे. फक्त निर्णय सांगा. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. मान्यवरांचा देखील खूप खूप आभार. आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षाची शोभा वाढवायची आहे. जगदीपजी घरात आणि संतोषजी म्हात्रे. KPL 2024 आपण शेवटचा सामना आज पाहणार आहोत. धावांचं लक्ष्य आहे.
तर 37 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये रोहित म्हात्रे आणि राजेश भोईर ही जोडी मैदानामध्ये उतरलेली आहे. बघूया 18 चेंडू आणि 37 धावा आहेत. जतीन मडवी यांचे पिताश्री मनोहर मडवी सध्या आपण गोलंदाजीच्या घोड्यावर पाहतोय. कोपर ग्रामपंचायतचे लाडके सरपंच या स्पर्धेचे मुख्य आयोजक करता धरता हेमंतजी सूर्यकांत घरत साहेबांचं या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालं. वेलकम हेमंतजी घरत साहेब, आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कोपर प्रीमियर लीग पर्व दुसरं या स्पर्धेचे लाडके आयोजक वेलकम. जयदेवजी घरात नक्कीच अगदी हेमंतजी घरात यांचा मान्यवर कक्षामध्ये शुभागमन. पहिला चेंडू अतिशय चांगला आपण म्हटलं तरी वावगट नाही, कारण की रोहित म्हात्रेने ते बीट केलाय. दोन्ही सहकारी खेळाडू आहेत. वेताल कोपर सिनियर 40+ मधून हे दोन्ही खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. मनोहर मडवी आणि रोहित म्हात्रे. पहिला चेंडू डॉट. 37 बनवायचे आहेत. 18 चेंडू मध्ये इथे फटका सजवलाय. खेळाडू पुढे, चेंडू मागे, चेंडू सीमा पार. रोहितच्या बॅट मधून येतोय हा पहिला चौकार. गुड शॉट. चांगला फटका आपण पाहिला होता. झेल घेण्यासाठी चांगला प्रयत्न जयेशनं केला होता, मात्र झेल टिपता आला नाहीये. मनोहर मडवी राऊंड द विकेट. इथे देखील अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा एकदा जयेश चेंडूच्या समोर. आता चुकी होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. धाव मिळेल 1. डीजे सतीश, डीजे मॅन, आपण संमेलन कक्षामध्ये लगेच यायचं आहे. डीजे सतीश. इथे चेंडूला अगदी डीप मिड विकेट रिजनला फेकून दिलाय राजेश भोईरच्या बॅट मधून. हा पहिला धमाका षटकार. 11 धावा झालेत. 4 चेंडू मध्ये 11. राजेश आणि रोहित, त्यानंतर वैभव पाटील या संघाचे मुख्य खेळाडू आहेत. बघूया 37 बनवायचे 18 चेंडू मध्ये. 4 मध्ये 11. 4 मध्ये 11 धावा आलेत. पुन्हा एकदा मनोहर मडवी आपल्या बॉलिंग ट्रॅक वर. इथे देखील चेंडूला उडवलाय लांबच लांब. षटकार. जबरदस्त फटका. जेव्हा चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला त्यावर मोर लागली होती 6 धावांची. धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचलेली आहे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 17 धावा झालेत. अजूनही 20 धावांची गरज आहे. 13 चेंडूचा खेळ बाकी. 13 चेंडू मध्ये 20 या खेळपट्टीवर आणि या चेंडूंवर 13 मध्ये 20 जास्त धावा नाही आहेत. या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर रोशनी लॉयन किंगनं 41 धावांचं लक्ष्य 9 चेंडू मध्ये पार केलं होतं. 45 धावा 9 चेंडू मध्ये. संदीपच्या बॅट मधून 29 आणि यशराजच्या बॅट मधून 14. मनोहर मडवी. इथे फटका फसलाय. बघूया शॉर्ट लेगचे पंच
सुनील म्हात्रेनं अगदी झेलची पोझिशन केली होती. एक सिंगल येईल. धावसंख्या 1ने वाढून झाली होती. बिनबाद 18. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 12 मध्ये 19. इथे हा चेंडू देखील उडवलाय. गार्डन पार्क मध्ये जयेश नाराज आहे. जयेश नाराज. नक्कीच अगदी जेपी आणि कुणाल म्हात्रे ची मिलती जुलती बॉडी लँग्वेज आहे. गावदेवी अंजूर संघाचा कुणाल म्हात्रे लाईव्ह ला आवाज येतोय. कोणी मजाक मस्करी करू नका जास्त. नक्कीच 10 चेंडू आणि 7 धावा. समीकरण सोपं झालंय. पाच चेंडू मध्ये 25 वर राजेश भोईर. 4 षटकार 1 सिंगल. रोहित मात्र साथ देत आहेत. 3 चेंडू मध्ये 5 वार. बघूया जयच्या खांद्यावर आता दबाव आहे. आणि हा देखील आले षटकार. सलग 3 चेंडू मध्ये 3. स्कोर लेवल चेसिंग अँड रेसिंग कंपल्सरी. नक्कीच 2 धावा पेनल्टी लागल्यात. कारण की चालू सामन्यातून एका खेळाडूंनी मोबाईल ऑन केला होता आणि पंचांचा चांगला निर्णय. 9 चेंडू आणि 1 धाव. बघूया चौथा येईल की विकेट डॉट. आणि चौथा येणार नाहीये. तिथे क्षेत्ररक्षक नाहीयेत. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार. चौकार. अभिनंदन रोहित म्हात्रे ऑल टीम भूमी डेव्हलपर एमके ना सामना गमावलाय. नाबाद 35 धावा आपण पाहिल्या. राजेश भोईर आणि या सामन्याचे हिरो मॅन ऑफ द मॅच राजेश भोईर. राजेश भोईर इज द मॅन ऑफ द मॅच. भूमी डेव्हलपर 3 सामने 2 विजय 1 पराभव. एमके 3 सामने 2 विजय 1 पराभव. आणि हा पुढील सामना आपण पाहणार आहोत. म्हात्रे वॉरियर्स आणि रोशनी लॉयन किंग. चला सामनावर घ्या.
एक कोल्ड्रिंक घ्या तिथून, कोल्ड्रिंक आणि केक पेस्ट्री घ्या. राजेश भोईर नाबाद 35, 7 चेंडूमध्ये 5 षटकार 1 चौकार आणि रोहित म्हात्रेनं नक्कीच पहिल्यावर टाकलं होतं. 10 धावात 2 विकेट. तर रोहित म्हात्रेनं देखील आपण